गोष्टीचे नाव आहे आईची जादू. गावात सोनू आणि मोनू नावाचे दोन सख्खे भाऊ राहत होते. सोनू हुशार होता तर मोनू थोडा अभ्यासात कच्चा. त्याची आई विमलाबाई दोघांवरही खूप प्रेम करत होती, पण त्यांना शिकवण्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागत होती. सोनूला नवीन नवीन पुस्तकं वाचायला खूप आवडायचं, पण मोनूचा अभ्यासात बिलकुल लक्ष नसायचं. त्याला खेळायला आणि मित्रांसोबत फिरण्यात जास्त रस होता. विमलाबाईंना मोनूची खूप चिंता होती. त्या रोज त्याला अभ्यास करायला सांगायच्या, पण त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. सोनू नेहमी मोनूला म्हणायचा, "तू थोडा तरी अभ्यास कर, नाहीतर परीक्षा कशी पास होशील?" पण मोनू त्याच्याकडे लक्ष देत नव्हता. एक दिवस सोनूची परीक्षा होती. तो खूप मेहनतीने अभ्यास करत होता. मोनू मात्र फिरण्यात व्यस्त होता. परीक्षेच्या दिवशी सोनू पेपर देऊन घरी आला, पण मोनू मात्र परीक्षा द्यायला गेलाच नाही. विमलाबाई खूप चिंतेत पडल्या. त्यांनी मोनूला खूप समजावलं, पण तो ऐकायला तयार नव्हता. दुसऱ्या दिवशी सोनू घरी नसताना मोनू आणि त्याचे मित्र नदीच्या काठावर खेळत होते. नदीला अचानक पूर आला आणि मोनू पाण्यात वाहून गेला. त्याचे मित्र घाबरले आणि त्यांनी गावात येऊन लोकांना सांगितले. विमलाबाईंनी हे ऐकल्यावर त्यांची अवस्था फार गंभीर झाली. त्यांचा जीव कासावीस झाला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीच्या दिशेने धाव घेतली. नदीचा प्रवाह खूप मोठा होता आणि पाणी अत्यंत वेगाने वाहत होते. मोनूला वाचवणं खूप कठीण होतं. विमलाबाईंनी नदीत उडी घेतली. त्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. त्या फक्त मोनूला बचावायच्या विचारात होत्या. त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणे सुरू केले. खूप प्रयत्नानंतर त्या मोनूपर्यंत पोहोचल्या. मोनू जवळजवळ बेहोश होता. विमलाबाईंनी त्याला घट्ट पकडले आणि कठीण प्रवाहात स्वतःला आणि मोनूला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. गावातील लोक हे सर्व दृश्य दुरून पाहत होते. त्यांनी रस्सी आणि इतर साधनांच्या मदतीने विमलाबाई आणि मोनूला बाहेर काढले. मोनू जवळजवळ मृत होता, पण विमलाबाईंनी त्याला तात्काळ प्राथमिक उपचार केले. त्यांच्या उपचारामुळे मोनूच्या शरीरात पुन्हा जीव आला. जेव्हा मोनू बरा झाला, तेव्हा त्याला आईच्या प्रेमाची आणि काळजीची जाणीव झाली. त्याने आईला घट्ट मिठी मारली आणि तो खूप रडला. त्या दिवशी त्याने ठरवलं की तो आईला कधीच दुःखी करणार नाही आणि मन लावून अभ्यास करेल. त्यानंतर मोनूने खूप मेहनत घेतली आणि तो चांगल्या मार्कांनी पास झाला. त्याला समजलं की आईची माया ही जगातील सर्वात मोठी जादू आहे. आईच्या प्रेमाने कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. आईच्या प्रेमापुढे कोणतेही संकट टिकू शकत नाही. गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद.